जर आपण रोज सकाळी फक्त 15 ते 20 मिनटं कोवळ्या उन्हात बसलो तर आपल्याला शरीराला जेवढं व्हिटॅमिन डी लागतं तेवढं आपलं शरीर तयार करतं. पण भारताच्या जवळपास 80 ते 90% लोकांच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता आपल्याला दिसते. आणि जिथं की आपल्याला वर्षभर सूर्यप्रकाश मिळतो तरीसुद्धा आपल्याला भारतीय लोकांच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता आपल्याला आढळून येते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरात बरेच असे परिणाम होतात, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. चला आपण हा व्हिडिओ बघूया. तुम्हाला पण कधी कधी असं होतं का की सतत थकवा जाणवतोय, अंग दुखतंय किंवा काहीच करायची ऊर्जा नाहीये? आपल्याला वाटतं की हे कामाच्या ताणामुळे असेल, पण यामागे एक असं कारण असू शकतं ज्याकडे आपलं लक्षच गेलेलं नाही. आणि ते कारण आहे व्हिटॅमिन डी ची कमतरता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आज भारतात तब्बल 90% लोकांमध्ये व्हिटॅमिन डी कमी आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 90%. पण मग सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो की आपल्या भारतासारख्या देशाला जिथे इतका भरपूर सूर्यप्रकाश मिळतो तिथे या सनशाईन व्हिटॅमिनची एवढी कमतरता का बरं असावे? चला, या संपूर्ण माहितीच्या माध्यमातून आपण याच रहस्याचा उलगडा करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की व्हिटॅमिन डी नक्की आहे तरी काय. बघा, हे फक्त एक व्हिटॅमिन नाहीये, तर ते आपल्या शरीरात एका हॉर्मोनसारखं काम करतं. ते कॅल्शियम शोषून घेण्यासाठी, आपली हाडं मजबूत ठेवण्यासाठी, आपली प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी, स्नायूंच्या ताकदीसाठी आणि आपला मूड चांगला ठेवण्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. तर मग जेव्हा या महत्त्वाच्या हॉर्मोनची कमतरता होते तेव्हा आपलं शरीर आपल्याला काय संकेत देतं? चला, या कमतरतेची काही अगदी सामान्य पण दुर्लक्षित लक्षणं कोणती आहेत ते पाहूया. ही काही सामान्य लक्षणं आहेत, जसं की सतत थकवा येणं, अंग आणि सांधे दुखणं, हाडं कमजोर झाल्यामुळे अगदी सहज फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढणं, केस गळणं, प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे सारखं आजारी पडणं, आणि हो, अगदी नैराश्य किंवा सतत उदास वाटणं हे सुद्धा याचं एक लक्षण असू शकतं. आणि यातली सगळ्यात मोठी अडचण हीच आहे की आपण या लक्षणांकडे खूप सहजपणे दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं हे असंच होत असेल, पण लक्षात ठेवा, हे आपल्या शरीराने दिलेले धोक्याचे इशारे आहेत, ज्यांना गांभीर्याने घेणं खूप गरजेचं आहे. चला, आता त्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. ह्याला आपण सूर्यप्रकाशाचा विरोधाभास म्हणू शकतो की इतका सूर्यप्रकाश असूनही ही कमतरता का आहे. याची काही प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे आपली जीवनशैली, ती आता बहुतेक घरात किंवा ऑफिसमध्ये बंदिस्त झाली आहे. दुसरं, सनस्क्रीनचा वापर, त्यामुळे व्हिटॅमिन डी तयार होण्यात अडथळा येतो. तिसरं म्हणजे वाढतं प्रदूषण, ज्यामुळे सूर्यकिरणं आपल्यापर्यंत नीट पोहोचतच नाहीत. आपल्या गडद त्वचेला नैसर्गिकरित्याच जास्त सूर्यप्रकाशाची गरज असते. आणि अर्थातच आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. याचाच अर्थ, तुम्ही जरी रोज घराबाहेर पडत असाल तरी या सगळ्या कारणांमुळे तुमच्या शरीराला पुरेसं व्हिटॅमिन डी मिळेलच असं नाही. पण थांबा, घाबरून जाऊ नका, प्रत्येक समस्येवर उपाय असतो. चला तर आता आपण या समस्येवरून उपायांकडे वळूया. व्हिटॅमिन डी ची पातळी पुन्हा नॉर्मल कशी करायची यासाठी काही सोपे आणि व्यावहारिक मार्ग पाहूया. ही एक अगदी सोपी 3 टप्प्यांची योजना आहे. कोणीही सहजपणे फॉलो करू शकतो. पहिला टप्पा, योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळवणं. दुसरा, व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खाणं. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, गरजेनुसार सप्लिमेंट्सचा योग्य विचार करणं. यातला सगळ्यात उत्तम, नैसर्गिक आणि फुकट स्रोत आहे सूर्यप्रकाश. रोज सकाळी साधारण 8 ते 11च्या दरम्यान 15 ते 30 मिनिटं तरी थेट त्वचेवर ऊन घेण्याचा प्रयत्न नक्की करा. आता बोलूया आहाराबद्दल. आहारातही काही चांगले पर्याय आहेत, जसं की अंड्यातला पिवळा बलक, सॅल्मन आणि सार्डिनसारखे मासे, दूध आणि फोर्टिफाईड दुग्धजन्य पदार्थ, आणि हो, मशरूममध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी असतं. पण एक गोष्ट इथं लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता खूप जास्त असेल तर ती फक्त आहाराने भरून काढणं जवळपास अशक्य आहे. आहार हा एक पूरक उपाय आहे, संपूर्ण नाही. आणि इथेच सप्लिमेंट्सची गरज लागते. पण हे घेताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे स्वतःच्या मनानं औषधं अजिबात घेऊ नका. नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोसचा अंदाज लावू नका. आधी रक्त तपासणी करून तुमची पातळी तपासा. आणि डॉक्टर जे सांगतील त्याच सल्ल्याचं पालन करा. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे कमतरता वाईट त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डीचं अतिसेवन सुद्धा शरीरासाठी तेवढंच हानिकारक असू शकतं. त्यामुळे संतुलन खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा सार पाहूया. काही अगदी सोप्या सवयी लावून आपण आपल्या आरोग्यात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवू शकतो. ह्या काही सोप्या दैनंदिन सवयी आहेत. सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ घालवायला प्राधान्य द्या. आपल्या आहारात पोषक घटकांचा समावेश करा. नियमित व्यायामाने सक्रिय रहा. आणि हो, डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी रक्त तपासणी करत रहा.
आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्या आजच्या या आधुनिक धावपळीच्या जीवनशैलीत निरोगी राहण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश मिळवण्यातला सगळ्यात मोठा अडथळा कोणता आहे असं तुम्हाला वाटतं? यावर नक्की विचार करा.